खुशखबर 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 आता प्रत्येक स्त्रीच्या खात्यामध्ये येणार 4,500 रुपये. लाडकी बहीण योजना थर्ड इन्स्टॉलमेंट. खुशखबर, लाडकी बहीण योजना सकाळीपासून पैसे येण्यास सुरुवात. आता सर्व लाडकी बहिणींसाठी जे आहे दिवाळीसाठी आणि दसऱ्यासाठी जे आहे ते पैसे मिळणार आहे. तुम्हाला नवरात्रीमध्ये 9 साड्या घालण्यासाठी एक महत्वाची संधी येत आहे. तुम्ही लवकरात लवकर हे पैसे घेऊन तुमच्यासाठी 9 साड्या घेऊ शकता. पण यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागेल. तर चला मी ती तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो. त्याआधी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजना थर्ड इन्स्टॉलमेंट काय आहे? लाडकी बहीण योजना 4,500 रुपये जमा होतील. लाडकी बहीण योजना थर्ड इन्स्टॉलमेंट राज्यातील महिला आणि मुलींना आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थिती सुधारणा करण्याची यासाठी या सरकारने ही योजना जी आहे ती अपलोड केलेली आहे. पण बऱ्याचशा महिला एकच अफवा मागत आहेत की ही जी योजना आहे ती इलेक्शन साठी आहे. तसं काही नाही आहे. लाडक्या बहिणींच्या बँकेमध्ये 1,500 रुपये जमा होणार होते. तेही आपल्याला वयोगटात होते 21 ते 65 वयोगटामधील प्रत्येक स्त्रीला जे आहे ते पैसे मिळणार होते आणि ते मिळतही आहे. आता तुम्ही म्हणताल की हे तर आम्हाला माहितीच आहे, तर परत कशाला सांगता? तर बऱ्याच स्त्रियांना वाटत आहे की ही जी योजना आहे ती निवडणुकीपुरतीच आहे. तर तसं काय नाहीये. ही योजना चालूच राहणार. आता ऑफलाईन अर्ज अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचे. लाडकी बहीण योजना अप्रूव्ड कसे चेक करायचे? थेट 4,500 रुपये खात्यात. लागली का 4,500 रुपयांची लिंक? लाडकी बहीण योजना नेक्स्ट पेमेंट. या महिलांना सप्टेंबरचा लाभ मिळणार. लाडकी बहीण योजना फॉर्म लय किचकिटपणा चालू आहे. तर बऱ्याच राज्यांमध्ये जे आहे ते साडी वाटपही चालू झालेलं आहे, पण त्यामध्ये थोडासा गोंधळ झाल्यामुळे ते पुन्हा एकदा बंद पण झालेला आहे. तर चला आपण पुढल्या पॉईंट कडे वळूया. मागचा आणि हा पॉईंट जो आहे तो जरा सेमच आहे, पण हा बी तुमच्यासाठी एक महत्वाचा पॉईंट आहे. हाही तुम्ही पूर्ण पाहून घ्या. लाडकी बहीण योजना थर्ड इन्स्टॉलमेंट काय आहे? लाडकी बहीण योजना 4,500 रुपये. लाडकी बहीण योजना थर्ड इन्स्टॉलमेंट राज्यातील महिला आणि मुली स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थिती सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची महत्वाची पूर्ण योजना आहे. आर्थिक दुर्बल घटकातील महिलांच्या बँक खात्यात प्रतिमासी 1,500 रुपये जमा होणार आहेत. लाडकी बहीण योजना एज लिमिट 21 ते 65 वयोगटातील वैध विधायित घटस्फोटी प्रत्येक आणि निर्धार महिलांना योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे. तर तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीच गोष्ट नाही आहे. आणि याही मोठीवर एक कारण आहे की बऱ्याच स्त्रियांचा जो फॉर्म आहे तो डिसअप्रूव्ह झालेला आहे. त्याच्या मागचं सर्वात मोठं कारण जे आहे तुम्ही त्यातल्या माहिती नीट भरलेलं नाही आहे. तर तुमच्याकडे 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर, आणि जर तुम्ही फॉर्म नीट भरलेला आहे आणि तुमच्याकडे 5 एकर शेती नाही आणि 4 व्हीलर पण नाहीये, तर तुम्हाला पुन्हा एकदा फॉर्म भरण्याची संधी जी आहे ती भारत सरकार देणार आहे. 31 जुलै पर्यंतचा पहिला टप्पा होता. 31 जुलै पर्यंत यांनी फॉर्म भरले. ज्यांना आधार लिंक नाही अशा 31 जुलैच्या आधी केलेले होते त्यांना पैसे त्या ठिकाणी येऊन गेले. 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट पर्यंत आहे. मग त्यानंतर 1 ऑगस्ट पासून ज्यांनी फॉर्म भरायला सुरुवात केली 24 ऑगस्ट पर्यंत त्यांचे आधार लिंक केले देखील 24 ऑगस्ट पर्यंत ज्यांचा जो फॉर्म आहे तो क्लिअर होता त्यांना 29 ऑगस्ट पर्यंत पैसे मिळून गेलेले आहेत आणि 31 ऑगस्ट पर्यंत पैसे देऊन झालेले आहेत. काहींनी 25 ऑगस्टला फॉर्म भरला, 31 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरला गेला. त्यांना आता तिसरा हप्ता लवकरच येणार आहे. पण ज्यांनी सप्टेंबर महिन्यात फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठी एक दुःखाची बातमी आहे, ती तुम्ही पुढे जाऊन पाहू शकता. आणि ज्यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये जो फॉर्म भरला होता त्यांच्यासाठी तर आनंदाची बातमी आहेच, कारण उद्या जे आहे ते आपल्या लाडक्या बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते बँकेमध्ये जमा होणार आहे का नाही? आनंदाची बातमी. आता याच्यातल्या काही स्त्रिया म्हणते ना आमच्या बँकेच्या खात्यामध्ये ते पैसे जमा झाले, आता आम्ही काय करायचं? आता तर चला मी तुम्हाला पुढला जो जी आर आहे तो वाचून सर्व सांगतो. महिलांना 3,000 रुपये मिळाले, म्हणजे जुलै आणि ऑगस्टचे 1,500 आणि 3,000 रुपये मिळाले. तर मग आता 1,500 रुपये मिळाले का 3,000 रुपये? सगळ्यात मोठी अपडेट इथे समोर येत आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याच वेळेस सांगितले होते की आता 4,500 रुपये मिळणार. होय, हेही 4,500 रुपये कोणाला? की ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया मिळाला नाही, म्हणजेच ज्यांनी जुलै आणि ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे एक हप्ता मिळाला नाही त्या महिलांना 3 महिन्यांची एकत्रित मिळून 4,500 रुपये जमा होतील. पण ज्यांनी ऑगस्ट महिन्यापर्यंत फॉर्म भरला होता त्यांना जे 4,500 रुपये जमा होतील. ज्यांनी सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरला होता त्यांना फक्त 1,500 रुपये ह्याच महिन्याचे जमा होतील. कारण लाडक्या बहिणींना तुम्ही जे आहे ते फॉर्म भरण्यामध्ये थोडेसे लेट झालेले आहे, त्यामुळे तुम्हाला फक्त ह्या महिन्याचे पैसे देतील व इथून पुढले तुम्हाला पैसे मिळतील. याच्या मागले पैसे नाही मिळणार. आणि ज्यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांचा फॉर्म भरला होता आणि त्यांना अजूनही एकही रुपया आला नाही त्यांना डायरेक्ट 4,500 रुपये या महिन्यात मिळणार आहे. आणि ही तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे, तर बघा मी तिला हायलाइटही केलं आहे. आणि बऱ्याच महिला म्हणतात की आमचा फॉर्म जो आहे तो आम्ही भरला आहे पण अप्रूव्ह झाला असं कसं चेक करायचं? तर चला मी तुम्हाला आज सर्व समजावून सांगतो. त्याआधी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जमा होण्याचा अंदाज आहे, पण आता काय झालं की सगळ्यात महत्वाची गोष्ट काय झाली की काही महिलांना अजूनही अर्ज भरण्याची अडचण येत आहे. काही महिलांनी अर्ज भरले नाही, रिजेक्ट झाले किंवा काहीतरी प्रॉब्लेम आला आणि मग त्यानंतर काय झालं की तारीख वाढण्यात आली आणि त्यानंतर तारीख वाढवण्यात आली. आता जे आहे ते अर्ज आहे तर त्यासाठी बंद झालेले आहेत, वेबसाईट बंद झाली आहे. अंगणवाडी सेविकांकडे तुम्ही जाल तर
तेही तुम्हाला जो अर्ज आहे ते देखील लिहून ऑफलाईन अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचा आहे. म्हणजेच की त्यांना हे सांगायचं आहे की जर तुम्ही आता अंगणवाडी सेविकांकडे गेले तर तेच तुमचा फॉर्म घेऊ शकतील, कारण ऑनलाईन फॉर्म भरायचा जो आहे तो बंद झालेला आहे. तरी तुम्ही एकदा ट्राय करू शकता. काही मोबाईल मध्ये जो फॉर्म आहे तो वर्क करत आहे. आणि लवकरात लवकर जाऊन तुमचं जर अजूनही तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक नसेल तर ते लवकरात लवकर जाऊन करून घ्या. नाहीतर तुम्हाला असं वाटत असेल की आतापर्यंत आमच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे येत आहेत तर आमचं आधार कार्ड जे आहे ते बँकेला लिंक असेल पण पुढे येऊ नाही शकणार, कारण जर तुमचं लॉग इन नसेल, लिंक नसेल तर ते तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लिस्ट. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या महिलांच्या खात्यात आता तिसरा हप्ता जमा होणार आहे. यासाठी एकच दिवस बाकी आहे, त्यामुळे आता महिलांची प्रतीक्षा संपणार आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या तारखेला महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता येणार आहे आणि तिसऱ्या हप्त्याच्या महिलांना किती पैसे येणार आहेत हे सर्वांच्या डोक्यात चाललं आहे. जर तुम्ही ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरला असेल तर डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जे आहेत ते जमा होणार आहेत. आणि तुम्ही सप्टेंबर मध्ये जर तुमचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला फक्त 1,500 रुपये मिळणार आहेत. आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला त्याच खात्यांमध्ये आता सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहेत. महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3 महिन्याचे एकत्र मिळून 4,500 रुपये जमा होण्याचे असल्याची माहिती मिळत आहे, कारण या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता आणि त्यामुळे आता 3 महिन्यांचे एकत्र मिळून लाभ मिळण्याची शक्यता आहे. आणि ज्या महिलांनी अजून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळाला नाही त्या महिलांना खात्यात सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळून त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजेच की या महिलांच्या खात्यात 1,500 रुपये जमा होणार आहे. तर ही एक आनंदाचीच बातमी आहे. पण दिवाळीला आणि दसऱ्यालाही तुम्हाला काहीतरी गिफ्ट मिळण्याची एक संधी मिळू शकत आहे, कारण हे भारत सरकार तुमच्यासाठी काही करू शकतं. आणि अजून तुम्हाला कळलं नसेल की 4,500 रुपये कोणाला येणार, तर बघा मी इथं हायलाइट केलेलं आहे ते तुम्ही नीट प्रत्या पाहून घ्या. महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट, सप्टेंबर असे 3 महिन्याचे एकत्र मिळून 4,500 रुपये जमा होणार आहे. जर तुम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरला असेल तर सप्टेंबर मध्ये भरला असेल तर विसरून जा, फक्त तुमच्या खात्यामध्ये येणार 1,500 रुपये. लाडकी बहीण योजना फॉर्म तुम्ही अजून जे 30 सप्टेंबर पर्यंत जे आहे ते तुमचा फॉर्म भरू शकता. अजून तुम्हाला 5-6 दिवस जी आहे ती मुदत आहे ना. आताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला अजून माहिती मिळतील. तर चला मी तुम्हाला शेवटचा GR जो आहे तो वाचून दाखवतो. ज्या महिला सप्टेंबर मध्ये अर्ज करणार आहे त्या महिलांना सप्टेंबर पासून लाभ मिळणार आहे. त्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट पैसे जमा होणार नाही आहेत, कारण सरकारने आता ज्या महिन्यापासून महिला अर्ज करणार आहे त्या महिन्यापासून महिलांचे पैसे मिळायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना ऑक्टोबर मध्येच लाभ मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान अशा प्रकारे आतापर्यंत राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट अशा 2 टप्प्यांमध्ये 1,59,00,000 भगिनींना 87 कोटींचा लाभ देण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने दिलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता की फक्त सप्टेंबर महिन्याचे 1,59,00,000 रुपये जे आहे ते भारत सरकारने दिले आहे. तर ही किती मोठी गोष्ट आहे. 3 थॉट्स ऑन लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजना 3rd इन्स्टॉलमेंट. खुशखबर. लाडकी बहीण योजना सकाळपासून पैसे येणार. 3rd इन्स्टॉलमेंट लाडकी बहीण योजना 3rd इन्स्टॉलमेंट. खुशखबर, लाडकी बहीण योजना सकाळपासून पैसे येणार. तर आजच्याला बस एवढेच. जर तुम्ही आपल्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर आताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.